आपल्या घराच्या अंगणात, शेताच्या बांधावर किंवा गावाकडच्या रस्त्याच्या कडेला तुम्ही एक झाड नक्की पाहिलं असेल. ते म्हणजे शेवग्याचं झाड. त्याच्या शेंगाची भाजी आपण खूप आवडीने खातो. पण याच झाडाची छोटी छोटी हिरवी पानं आपण किती वेळा दुर्लक्षित करतो. आणि जर मी तुम्हाला सांगितलं की हीच पानं तुमच्या रोजच्या आहारात वेगवेगळ्या आणि सोप्या पद्धतीने वापरता येऊ शकतात, तर डाळीत, भाजीमध्ये, थालीपीठात, चटणीत, सूपमध्ये आणि अगदी शेवग्याच्या पानांच्या पावडरच्या स्वरूपातही. पण प्रश्न असा आहे, ही शेवग्याची पाने एवढी खास का मानली जातात आणि त्यांचा आपल्या आहारात योग्य वापर कसा करायचा? आजच्या आरोग्य टॉक्स मध्ये आपण हेच सविस्तर समजून घेणार आहोत. शेवग्याचं झाड म्हणजे आपल्या भारतीय आहारातील काही नवीन गोष्ट नाही. पिढ्यानपिढ्या शेवग्याच्या शेंगा आणि पानांचा वापर अनेक घरांमध्ये केला जातो. शेवग्याच्या पानांना मोरिंगाची पानं असंही म्हटलं जातं. ही पानं आकाराने छोटी पण पोषणाच्या दृष्टीने लक्ष देण्यासारखी आहेत. शेवग्याच्या पानांमध्ये तंतू, काही खनिजे, जीवनसत्वे, वनस्पतीजन्य प्रथिने आणि विविध जैवसक्रिय वनस्पतीजन्य घटक आढळतात. त्यामध्ये प्रतिऑक्सिडंट गुणधर्म असलेले घटकही असतात. म्हणून शेवग्याच्या पानांकडे फक्त घरगुती उपाय म्हणून पाहण्यापेक्षा संतुलित आहारातील एक पौष्टिक पालेभाजीचा पर्याय म्हणून पाहणं अधिक योग्य आहे. आणि याच दृष्टिकोनातून आज आपण त्यांचा वापर समजून घेणार आहोत. आहाराची पोषण मूल्ये वाढवण्यास मदत. आपल्या शरीराला रोज वेगवेगळ्या पोषक घटकांची गरज असते. फक्त पोट भरणं आणि शरीराला पोषण मिळणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आपल्या ताटात विविध भाज्या, फळ, डाळी, कडधान्ये, बिया आणि योग्य प्रमाणात प्रथिने असणं महत्वाचं आहे. शेवग्याची पानं या विविधतेमध्ये एक चांगली भर घालू शकतात. त्यामध्ये तंतू आणि विविध पोषक घटक आढळतात. म्हणजेच शेवग्याची पानं ही संपूर्ण आहाराची जागा घेणारी गोष्ट नाही, पण तुमच्या आहाराला अधिक वैविध्य देणारा एक उपयोगी पर्याय नक्कीच आहे. डाळीत शेवग्याची पानं. सर्वात सोपा वापर पाहूया. डाळ. आपल्या घरात डाळ हा रोजच्या जेवणाचा भाग असतो. मग ताज्या कोवळ्या शेवग्याच्या पानांचा वापर डाळीत का करू नये? पान स्वच्छ धुवून डाळीत योग्य वेळी घालता येतात. यामुळे डाळीला वेगळी चव मिळते आणि हिरव्या पानांचा समावेशही होतो. याचं वैशिष्ट्य काय? यासाठी तुम्हाला वेगळा पदार्थ बनवण्याची गरज नाही. तुमचा नेहमीचाच पदार्थ थोड्या वेगळ्या पद्धतीने तयार करायचा. हीच तर रोजच्या आरोग्यदायी आहाराची सोपी सुरुवात आहे. थालीपीठ आणि पिठाच्या पदार्थांमध्ये याचा वापर. तुम्हाला थालीपीठ आवडतं? मग शेवग्याची पानं किंवा त्यांची पावडर वापरण्याचा हा एक छान पर्याय आहे. ज्वारी, बाजरी, नाचणी किंवा इतर धान्यांच्या पिठात थोड्या प्रमाणात शेवग्याच्या पानांची पावडर मिसळता येते. त्यानंतर कांदा, भाज्या, मसाले आणि इतर नेहमीचे पदार्थ घालून थालीपीठ तयार करता येतं. यामुळे वेगळा पदार्थ तयार करण्याची गरज नाही. आपल्या पारंपरिक पदार्थातच हिरव्या पानांचा एक पौष्टिक घटक जोडला जातो. शेवग्याच्या पानांचा चटणीमध्ये वापर. आता चविष्ट पर्याय चटणी. शेंगदाणे, तीळ, खोबरं किंवा इतर पदार्थांची चटणी तयार करताना त्यामध्ये थोड्या प्रमाणात शेवग्याच्या पानांची पावडर मिसळता येते. यामुळे चटणीला थोडी वेगळी चव आणि रंग मिळू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्या रोजच्या जेवणात हिरव्या पानांचा समावेश करण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. या शेवग्याच्या पानांचा
सूपमध्ये देखील वापर होऊ शकतो. संध्याकाळी गरम सूप हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ. भाजीचं सूप, डाळीचं सूप किंवा इतर घरगुती सूप बनवत असाल तर त्यामध्ये शेवग्याची कोवळी पानं वापरता येऊ शकतात किंवा योग्य प्रमाणात शेवग्याची पावडर वापरता येते. यामुळे सूपमध्ये हिरव्या पानांचा समावेश होतो आणि रोजच्या आहारात विविधता आणण्याचा हा आणखीन एक सोपा मार्ग आहे. आता आपण पाहणार सर्वात पारंपरिक मार्ग कोणता? शेवग्याच्या पानांची भाजी. कोवळी पानं स्वच्छ धुवून कांदा, लसूण आणि आवडीनुसार मसाले वापरून घरच्या पद्धतीने भाजी करता येते. ज्यांना पालेभाज्या आवडतात त्यांच्यासाठी हा विशेष चांगला पर्याय ठरू शकतो. कारण कधी कधी आरोग्यदायी आहार म्हणजे महागडे पदार्थ नव्हे, आपल्या घरात उपलब्ध असलेल्या साध्या पदार्थांचा योग्य वापर करणं हेही तितकंच महत्वाचं आहे. आता एक नेहमी पडणारा प्रश्न, ताजी शेवग्याची पानं चांगली की शेवग्याची पावडर? दोन्हींचा उपयोग होऊ शकतो, पण वापरण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे. ताजी पानं उपलब्ध असतील तर ती स्वच्छ धुवून भाजी, डाळ, सूप किंवा इतर घरगुती पदार्थांमध्ये वापरता येतात. पण ताजी पानं नेहमी उपलब्ध असतीलच असं नाही. अशा वेळी योग्य पद्धतीने तयार केलेली शेवग्याच्या पानांची पावडर एक सोयीचा पर्याय ठरू शकते. पावडर साठवणं सोपं, वापरणं सोपं आणि अनेक पदार्थांमध्ये मिसळणंही सोपं. शेवग्याची पावडर कशी वापरावी? शेवग्याची पावडर वापरण्याची पद्धत अगदी सोपी ठेवता येते. आपण आपल्या दररोजच्या नाश्त्यामध्ये तसेच दुपारच्या जेवणातील डाळ किंवा भाजीमध्ये, थालीपीठाच्या पिठामध्ये, तसेच आपलं जेवण चविष्ट बनवणाऱ्या चटणीमध्ये, सूपमध्ये आपल्या चवीप्रमाणे आपण वापरू शकतो. पण इथे एक महत्वाचा नियम आहे, जास्त पावडर खाल्ली तर आपल्याला जास्त फायदा होणार नाही. नवीन पदार्थ आहारात आणताना कमी प्रमाणापासून सुरुवात करणं, शरीराला तो पदार्थ कसा सहन होतो हे पाहणं ही चांगली सवय आहे. शेवग्याच्या पानांमधून मिळणारे संभाव्य पोषण कोणते? हा प्रश्न येतो, शेवग्याच्या पानांमध्ये नेमकं काय असतं? यामध्ये तंतू, काही खनिजे, जीवनसत्वे, वनस्पतीजन्य प्रथिने आणि विविध जैवसक्रिय घटक आढळतात. त्यातील काही घटकांमध्ये प्रतिऑक्सिडंट गुणधर्मही आढळतात. म्हणून संतुलित आहाराचा भाग म्हणून शेवग्याच्या पानांचा समावेश आहारातील पोषणात्मक विविधता वाढवू शकतो. पण याचा अर्थ फक्त शेवग्याची पानं खाल्ली की शरीराला आवश्यक असलेलं सर्व पोषण मिळेल असं नाही. शरीराला विविध पदार्थांची गरज असते. म्हणून शेवग्याची पानं संपूर्ण संतुलित आहाराचा फक्त एक भाग आहे. आता वजनाबद्दल एक महत्वाचा मुद्दा. शेवग्याची पानं चरबी जाळणारी जादूची औषधे नाहीत. फक्त शेवग्याची पानं किंवा पावडर घेतल्याने वजन झपाट्याने कमी होतं असं ठामपणे म्हणता येत नाही. पण जर तुमच्या आहारात भाज्या, पालेभाज्या वाढल्या, अति तेलकट आणि अति प्रक्रिया केलेले पदार्थ कमी झाले, त्यासोबतच नियमित चालणं किंवा व्यायाम सुरू केला तर वजन नियंत्रणाच्या प्रयत्नांना मदत होऊ शकते. म्हणून शेवग्याच्या पानांकडे वजन कमी करण्याचं औषध म्हणून नाही, तर संतुलित आहाराचा एक भाग म्हणून पहा. रक्तातील साखर आणि इतर आरोग्यविषयक दावे याबद्दल थोडं जाणून घेऊया. शेवग्याच्या पानांमधील काही वनस्पतीजन्य घटकांचा रक्तातील साखरेशी संबंधित प्रक्रियांवर परिणाम होऊ शकतो का? याचा
विविध अभ्यासांमध्ये शोध घेण्यात आला आहे. काही प्राथमिक निष्कर्ष उत्सुकता निर्माण करणारे आहेत, पण मानवी अभ्यास अजून मर्यादित आहेत. म्हणून मधुमेहासाठी डॉक्टरांनी दिलेली औषधं बंद करून फक्त शेवग्याची पावडर सुरू करणं योग्य नाही. शेवग्याची पानं आहाराचा हा भाग असू शकतात, पण ती वैद्यकीय उपचारांची जागा कधीच घेऊ शकत नाही. आरोग्याच्या बाबतीत नैसर्गिक पदार्थांचा योग्य उपयोग करा, पण वैज्ञानिक दृष्टिकोनही कायम ठेवा. शेवग्याच्या पानांची योग्य निवड आणि वापर कसा करावा? ताजी पानं वापरत असाल तर ती स्वच्छ आणि ताजी असणं महत्वाचं. पानं नीट धुवून घरच्या स्वच्छ पद्धतीने वापरा. पावडर वापरत असाल तर ती स्वच्छ आणि विश्वसनीय स्रोताकडून घेतलेली असणं महत्वाचं. आणि सर्वात महत्वाचं, प्रमाण. कुठलाही पदार्थ फक्त नैसर्गिक आहे म्हणून अमर्याद प्रमाणात घेण्याची गरज नाही. नियमित औषधं घेत असाल किंवा एखादा आजार असेल तर मोठ्या प्रमाणात पूड किंवा अर्क वापरण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणं चांगलं. तर चला, आजची माहिती आपण एका मिनिटात लक्षात ठेवूया. शेवग्याची पानं पोषक घटकांनी समृद्ध असू शकतात. त्यात तंतू, खनिजे, जीवनसत्वे आणि विविध वनस्पतीजन्य घटक आढळतात. ती डाळीत वापरता येतात, भाजीमध्ये वापरता येतात, तसेच थालीपीठात, चटणीमध्ये, सूपमध्ये देखील वापरता येतात. आणि ही ताजी पानं उपलब्ध नसतील तर शेवग्याची पावडर हा एक सोयीचा पर्याय ठरू शकतो. पण लक्षात ठेवा, शेवग्याची पानं म्हणजे जादूची औषधी नाही. ती चांगल्या आणि संतुलित आहाराचा एक छोटासा पण उपयोगी भाग आहे. मित्रांनो, आरोग्य बदलण्यासाठी नेहमी मोठ्या गोष्टी करण्याची गरज नसते. कधी कधी रोजच्या ताटात केलेला छोटासा बदल हीच मोठी सुरुवात असते. आपल्या घराच्या अंगणात उभं असलेलं शेवग्याचं झाड कदाचित आपल्याला हेच सांगत असेल, निसर्गातल्या साध्या गोष्टींची किंमत ओळखा, पण त्यांचा वापर समजून आणि संतुलित पद्धतीने करा. तुम्ही शेवग्याची पानं किंवा शेवग्याची पावडर कशामध्ये वापरता? जसे की भाजीमध्ये, डाळीत, सूपमध्ये? हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत, परिवारासोबत शेअर करा आणि अशाच विश्वसनीय उपयोगी आरोग्यविषयक माहितीसाठी आरोग्य टॉक्सला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत निरोगी राहा, आनंदी राहा आणि आपल्या ताटात निसर्गासाठी थोडी जागा नक्की ठेवा.